हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण थंडीमध्ये मेहंदी कशी लावायची किंवा मेहंदीला रात्रभर न भिजवता इन्स्टंट अशी मेहंदी कशी लावायची, मेहंदीने केसांना कलर कसा येतो, तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका लोखंडाच्या कढईमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर कढई जी आहे ती आपल्याला लोखंडाचीच घ्यायची आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जी आहे ती कढई घेऊ शकता. आता पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता. पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 लवंग टाकायचे आहेत. तर लवंग जे आहे त्याचा गुणधर्म जो आहे तो उष्ण असतो आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे डोक्यावरती ते चांगलं होतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लवंग घेणार आहे. या पाण्यामध्ये लवंग टाकल्यामुळे मेहंदी लावल्यानंतर डोक्यावरती आपल्याला थंडगार वाटणार नाही. तर यानंतर मी आता एक मोठा चमचा भरून मेथी दाणे घेणार आहे. तर माझे केस कुरळे असल्यामुळे एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे. तुम्ही याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता. तर मेथी दाणे वापरल्यामुळे केस जे आहे ते सॉफ्ट होतात. केसामध्ये कोंडा असेल तर तो कमी होतो किंवा केस जर गळत असतील तर ते देखील कमी होतात. त्याच्यामुळे मी एक मोठा चमचा भरून मेथी दाणे वापरलेले आहेत. आणि आपल्याला एक चमचा भरून कॉफी पावडर टाकायची आहे. जी फाईन पावडर असते कॉफीची तीच मी घेतलेली आहे. म्हणजे केसामध्ये त्याचे ग्रॅन्युल्स अडकणार नाहीत. तर आता पाण्याला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. किंवा 1 ग्लास आपण 1.5 ग्लास पाणी आपण वापरलं होतं, तर आपल्याला 1 ग्लास पाणी करून घ्यायचं आहे. तर साधारण आता पाणी ठेवून 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. पाण्याची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे आणि पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आणि यामध्ये जे आपण मेथी दाणे टाकलेले होते ते देखील थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत, फुललेले आहेत, बघू शकता. आता यानंतरच आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. जशी आपण नेहमी मेहंदी जी आहे ती रात्रभर भिजवून लावतो, तर तसं न करता आपण इन्स्टंट मेहंदी लावणार आहे. आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला थंड करायचं नाही. तर थोडंसं कोमट असतानाच हे पाणी आपण वापरणार आहे. तर हे जे पाणी आहे गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे पाणी गाळून घेते. तर लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे सगळे जिन्नस वापरल्यामुळे किंवा पाणी केल्यामुळे पाण्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि हे जे उरलेले कढईमध्ये मेथी दाणे आहेत, याला तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून याचा पॅक करून तुम्ही केसांना लावू शकता. किंवा लगेच जर लावायचं नसेल तर हे मेथी दाणे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी देखील याचा पॅक करून केसांना तुम्ही लावू शकता. आता हे जे मेथी दाणे आहेत मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि याच कढईमध्ये आपल्याला हे जे पाणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर ते आपल्याला पुन्हा एकदा कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे जे पाणी आहे थंड नाही तर कोमटच आहे. तर आपल्याला हे पाणी आपल्याला कोमटच घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये मी मेहंदी टाकणार आहे. तर तुम्ही नेहमी जी वापरता तर तीच मेहंदी आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. तर यामध्ये मी छोटासा पॅक मेहंदीचा यामध्ये टाकून घेते. या पाण्यामध्ये तुम्ही नुसतीच मेहंदी देखील टाकू शकता. तर यानंतर मी आता दुसरे काही आता पावडर जे आहे ते टाकणार आहे. तर यानंतर मी आता एक चमचा भरून, एक मोठा चमचा भरून शिकेकाई पावडर टाकत आहे. तर तुम्हाला जर हे वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. फक्त तुम्ही या पाण्यामध्ये मेहंदी जरी टाकली तरी देखील चालेल. तर साधारण 1 चमचा भरून मी शिकेकाई पावडर घेतलेली आहे. यानंतर आपल्याला रिठा पावडर घ्यायची आहे. तर रिठा पावडर जे आहे ते आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहे. कारण रिठा पावडरमुळे काय होतं, केस जे आहे ते आपले शॅम्पूसारखे धुतले जातात. त्याच्यामुळे मी 2 चमचे रिठा पावडर घेतलेली आहे. यानंतर आता भृंगराज पावडर आहे ती घ्यायची आहे. तर प्रत्येक जी पावडर आहे ती आपल्याला 1-1 चमचाच घ्यायची आहे. आणि रिठा पावडर जी आहे ती फक्त आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे. यानंतर मी आता आवळा पावडर टाकून घेते. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचे हे जे पावडर आहे ते वापरू शकता. यानंतर जी हिबिस्कस पावडर आहे ती देखील मी घेतलेली आहे. तर प्रत्येकाचे गुणधर्म जे आहेत ते केसांसाठी खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे मी हे सगळे जे पावडर आहे ते वापरत आहे. तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, फक्त तुम्ही मेहंदी जरी वापरली तरी देखील चालेल. तर 1 चमचा मी आता हिबिस्कस पावडर घेतलेली आहे. आणि हे सगळे जे पावडर आहेत त्या आपल्याला छान अशा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर ज्या गाठी होतात पाण्यामध्ये तर त्या आम्ही मोडून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता छान असं मी एकजीव अशी छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे.
तर यामध्ये आवळा पावडर टाकल्यामुळे जी लोखंडाची कढई आहे, तर कढईने तुम्ही बघू शकता असं काळ्या कलरची मेहंदी झालेली आहे. तर या मेहंदीला आपल्याला भिजवत न ठेवता लगेचच आपण लावणार आहे. तर मेहंदी जी आहे ती थोडीशी कोमट आहे, कारण आपण यामध्ये कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. मेहंदीमध्ये कॉफी पावडर टाकल्यामुळे मेहंदीचा कलर हलकासा लालसर आलेला आहे. तर एका स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि सगळीकडे स्प्रे बॉटलने मी स्प्रे करून घेते. म्हणजे केस जे आहे ते थोडेसे ओले होतात आणि ज्यावेळेस आपण मेहंदीचं ॲप्लिकेशन करतो त्यावेळेस मेहंदी जी आहे ती सगळीकडे केसांना सारखी लागते. तर त्यामुळे मी थोडेसे केस ओले करून घेतलेले आहेत. तर मी नेहमी काय करते, ज्यावेळेस डोकं धुते त्याच वेळेस मी मेहंदी लावते. म्हणजे केस जे आहे ते ओले असतात आणि मेहंदी जी आहे ती सगळीकडे समान लागते. तर एक एक सेक्शन घेऊन आपल्याला अशी मेहंदी लावून घ्यायची आहे. सगळीकडे केसांना छान अशी मेहंदी मी लावून घेतलेली आहे. यानंतर आता केसावरती आपल्याला शॉवर कॅप लावून घ्यायची आहे. म्हणजे केस जे आहे ते कडक होणार नाहीत आणि मेहंदीमुळे कडक झाल्यामुळे केस आपले तुटणार नाहीत. तर मी आता शॉवर कॅप लावून घेतलेली आहे. आता मेहंदी लावल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तासभर आपल्या डोक्यावरती ठेवायचे आहे आणि नंतर आपल्याला फक्त पाण्याने केस धुवून घ्यायचे आहेत. तर मी नेहमी ज्यावेळेस मेहंदी लावते, तर त्यावेळेस मी मेहंदी जी आहे ती साधारण 3 ते 4 तास केसांवरती ठेवते. म्हणजे मेहंदीचा कलर जो आहे तो छान असा चढतो त्याच्यामुळे. तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला फक्त 1 तासभर मेहंदी जी आहे ती डोक्यावरती ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला फक्त प्लेन वॉटरने आपले केस जे आहेत ते वॉश करून घ्यायचे आहेत. आणि केस धुतल्यानंतर थोडेसे केस सुकल्यानंतर आपल्याला त्या केसांना तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला 2 दिवसांनी केस धुवायचे आहेत. तर बघू शकता मी केस धुवून घेतलेले आहेत आणि 2 दिवसानंतर तेल लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी काय करते, केस जे आहे ते चांगले शॅम्पूने धुवून घेते. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे केसांना. फक्त मी 1 तासभर डोक्यावरती मेहंदी ठेवली होती. आणखी जर जास्त ठेवली असती तर आणखी जास्त केसांना कलर आला असता. तर 1 तासभर ठेवल्यामुळे तेवढा छान कलर आलेला आहे आणि जे केस थोडेसे माझे पांढरे होते ते देखील मेहंदीने छान असे कवर झालेले आहेत, बघू शकता. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.